पुढची बातमी बघूयात। महानगरपालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचं जवळपास ठरलेलं आहे। एकत्र येत निवडणुका लढवण्यावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची काल राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जवळपास 2.5 ते पावणे 3 तास बैठक झाली, भेट झाली आणि या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुकांची प्राथमिक चर्चा केल्याची माहिती मिळते। तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर मनसेची आता शिवतीर्थावरती बैठक होतीये। तर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधील आमदार आणि खासदारांची उद्या सकाळी 11 वाजता मातोश्रीवरती बैठक आयोजित करण्यात आली आहे। काल उद्धव ठाकरेंच्या सोबतच्या चर्चेनंतर राज ठाकरेंनी शिवतीर्थावरती मनसेच्या नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक बोलावली। ही बैठक सध्या सुरू आहे। कालच्या भेटीच्या नंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या नेत्यांच्या सोबत आगामी निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याचं कळतंय। या बैठकीमध्ये युतीच्या संदर्भात चर्चा होणार आहे। दरम्यान युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांना ही जबाबदारी देण्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय होणार असल्याचं कळतंय। दरम्यान आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरे नेमक्या काय सूचना करणार याकडे लक्ष आहे। या बैठकीसाठी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे मनसेचे नेते उपस्थित आहेत। दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटींवरून भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणणं आहे त्यांचं बघूया। त्यांना वाटतं की शिवसेना उबाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या ढोंगणावर लाथ मारावी, तो त्यांचा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे हा भरवशाचा माणूस आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय। उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे, वापरा आणि फेका। उद्धव ठाकरे सारखा माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता, आज मनसेने बरोबर जातोय। म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातलं जे काय महाविकास आघाडी सोकॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्वक श्रद्धांजली द्यायची का, हे त्यांनी आम्हाला सांगावं। एक काळ होता की मातोश्रीवर श्रीमान उद्धव ठाकरेंना भेटायला राष्ट्रीय नेते स्वतः जात असत। आज काय परिस्थिती आहे? राहुल गांधी, शरद पवार आणि राज ठाकरे सगळ्यांच्याच घरी, सगळ्यांच्याच दारावर उद्धव ठाकरेंना स्वतःहून जावं लागतं। निवडणुकीच्या काळात बिनशर्त पाठिंबा दिला अशी वल्गना करणारे उद्धव ठाकरे आज बिनशर्त आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या घरी दोनदा जातात। दोन ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे काय, तर दोन राजकीय पक्ष एकत्र येणं। असे राजकीय पक्ष एकत्र येणं हे महाराष्ट्राला नवीन नाहीये। याची सुरुवात थोडीशी 78ला ही शरद पवारांनी केली। या देशामध्ये जवळजवळ नरसिंह रावांपासून किंवा व्ही पी सिंगांपासून म्हणून अनेकांनी एकत्र येऊन सरकार करण्याची सवय आहे। त्याच पार्श्वभूमीवर हे दोघे एकत्र आलेत, काही विशेष नाही। ही ठाकरे बंधूंची भेट राम आणि भरत भेटीप्रमाणे होती का कौरव आणि पांडव भेटीप्रमाणे होती? रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी भरताकडे पादुका देऊन सर्व राज्य सोडून दिलं, त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होती का आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, साम्राज्य मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडवांनी ज्या पद्धतीने युद्ध खेळलं त्या पद्धतीने ही भेट होती। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधल्या आमदार आणि खासदारांची उद्या सकाळी 11 वाजता मातोश्रीवरती महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुंबईमधील आमदार खासदारांची बैठक पार पडल्याच्या नंतर राज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेने